आपल्या सोशल मीडियावर पण असणारे सगळ्यांचं मी स्वागत करतो। जरा डीपीडीसीची मीटिंग जास्त वेळ चालली त्यामुळं आपल्याला वाट बघायला लागली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। डीपीडीसीच्या आधी थोडं जे सगळ्यात महत्वाचा विषय आपल्याला झालाय त्याच्या विषय डीपीडीसीत पण झाला, सर्व लोकप्रतिनिधींनी जो केला तो म्हणजे पावसामुळं जे नुकसान गेल्या महिन्याभरात साधारण जे काही झालंय त्याच्याबद्दलची थोडी माहिती या निमित्ताने देतो। आपण जे काही जिल्हा प्रशासनानं वेळोवेळी जे काही पंचनामे सर्वे वगैरे जे केले त्याचे लातूर जिल्ह्याचं आपलं आपत्ती व्यवस्थापनच्या माध्यमातून 10 तालुक्यांमध्ये 60 आपली महसुली मंडळे आहेत। त्यामध्ये गावं जर बघितली तर 952 येतात। वार्षिक सरासरी जी आपली जी आहे ती 706 मिलीमीटर आहे। आणि आज अखेर नुकसानीचं जे आहे म्हणजे ही वरची झाली जनरल माहिती झाली आपली। तर आतापर्यंत एक व्यक्ती म्हणजे एक नाही ऍक्च्युली 3 व्यक्ती आता मृत्यू झालेले आहेत। त्याचबरोबर मृत जनावरे 209 आहेत। घरांची पडझड 1089 एवढी घरांची पडझड झालेली आहे। पिकांचं नुकसान 2,87,151 हेक्टर वरच्या पिकांचं नुकसान हे या अतिवृष्टीच्या ह्याच्यामध्ये झालंय। आणि साधारण याची म्हणजे निधीच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर साधारण ती रक्कम 244 कोटीची ती रक्कम होती व तशी मागणी सुद्धा जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आली आहे। बाकी मग सार्वजनिक मालमत्ता जे आहे यातमध्ये रस्ते नुकसान, पुलाचं नुकसान, ग्रामीण रस्ते, ग्रामीण पूल, पाटबंधारे प्रकल्पांचं काही नुकसान झाले, एमएससीबीची जी विद्युत व्यवस्था आहे याचं नुकसान झालंय। आणि त्याचे साधारण आतापर्यंत जे काही येते ते साधारण 236 कोटी येते। आता ही काल परवा 2-3 दिवसांमध्ये अजून पण पाऊस चालूच आहे, पाऊस काय उघडलेला नाही, त्यामुळे अजून जे काही पंचनामे सर्वे वगैरे जे काय आपण म्हणा ते चालू आहेत। कारण जोपर्यंत पाऊस बऱ्यापैकी उघडत नाही आणि पाणी जे शेतामध्ये साठून राहिले किंवा पाणी जे आहे ते पाणी जोपर्यंत जरा त्याचा निचरा होत नाही तोपर्यंत खरा आकडा किती ह्याच्यावर आपण फायनल ज्याला आपण म्हणू त्याच्यावर आपण लगेच आज पोहोचू शकणार नाही। त्यात थोडा बदल पण होईल। जो काही आकडा इथं काढलाय म्हणजे शेती आणि जनावरांचा जो 244 आहे तो आणि बाकीच्या याचा 236 जो आहे याच्यामध्ये थोडा बदल पण होऊ शकत। पण आम्ही आता सगळ्यांची चर्चा झाली की सरसकट पंचनामे करावे म्हणून सर्व लोकप्रतिनिधींनी मागणी केली। त्या पद्धतीनं शासनाशी पण आम्ही आजच्या डीपीडीसीचा जो काही चर्चा झाली आहे याचा धरून कॅबिनेटमध्ये मी बाबासाहेब पाटील आम्ही दोघं पण आहे। आम्ही कॅबिनेटमध्ये पण हा विषय मांडू आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी या बाबतीमध्ये नक्की त्यांच्याशी चर्चा करू। बऱ्यापैकी मराठवाडामध्ये सगळीकडे पावसामुळे सगळ्याच जिल्ह्यांना कमी जास्त प्रमाणामध्ये फटका बसलाय, म्हणजे नुकसान झालंय। काही ठिकाणी प्रमाण ते जास्त असेल, काही ठिकाणी ते प्रमाण कमी असेल, पण मराठवाड्यात बहुतांशी सगळ्या जिल्ह्यांना हे अतिवृष्टीचं आणि अतिपावसाचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे नक्कीच मला खात्री आहे की मराठवाड्यासाठी काहीतरी निर्णय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या सर्व पंचनामे नुकसान भरपाई या बाबतीतला घेतला जाईल आणि युती सरकारच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना आणि जे नुकसानग्रस्त आहेत त्यांना देण्याचा निर्णय हा केला जाईल। बाकी डीपीडीसीची बैठक झाली, खेळीमेळीच्या वातावरणात झाली, बऱ्याचशा काही सूचना वगैरे आल्यात।
त्या आपण जिथं शक्य आहे त्या सूचना आपण त्याप्रमाणे बदल किंवा अंमलबजावणी करतोय. आपल्याला जिल्हा वार्षिक योजना खर्चाचा अहवाल आपण सविस्तर सादरीकरण जिल्हा नियोजन समितीनं केलं. साधारण आपण आतापर्यंत आपल्याला 449 कोटीचा नियतव्यय मंजूर आहे. 109 कोटीच्या कामांना आपण प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामध्ये नवीन कामांसाठी व दायित्वातील अपूर्ण कामं पूर्ण झाल्यानंतर त्यांची देयके अदा करण्यासाठी असं एकूण 34.26 कोटी निधी वितरित केलाय. त्याचबरोबर इतर जे आहेत त्या ह्याच्यामध्ये सुद्धा अनुसूचित जाती घटक कार्यक्रमासाठी 125 कोटी नियतव्यय मंजूर असून त्याच्यातली 16.84 कोटीच्या कामांना प्रशासकीय मान्यता आपण दिली आहे. बाकी इतर पण थोडंफार आपण एक झालं माग आपल्याला माहिती आहे आपण स्मशानभूमीबद्दल एक केलं होतं. त्याचं आज आपण डीपीडीसीत 7 लाखावरून 10 लाखापर्यंत काम आपण हे स्मशानभूमीचं जे आहे ते 7 लाखाच्या ऐवजी 10 लाखापर्यंत काम बसवायचं. त्याच्यामध्ये नुसतं शेड नाही तर त्या ठिकाणी पाण्याची सोय लागल, काही ठिकाणी थोडंफार पेवर बसवायला लागतात, काही ठिकाणी बेंच म्हणजे नातेवाईक वगैरे जे येतात अंत्यविधीला किंवा महिला असतात, वयस्कर लोक असतात, त्यांना बसायला थोडं बेंच किंवा एखादं छोटं वेटिंग शेड त्यांच्यासाठी असं काही करता येतं का. म्हणून आपण ती 7 लाख जी आपली आधी जी मर्यादा होती ती आपण या ह्याच्यामध्ये 10 लाखावर केले. बाकी इतर पण याच्यावर बरीचशी चर्चा बाकीच्या याच्यावर झाली. एमएससीबीच्या बाबतीत झाली. काही एमएससीबीच्या कंपन्यांकडं टेंडर दिली गेली, ती कामं वेळेत करत नाहीयेत व त्यांच्याकडनं ती कामं काढून घेऊन नवीन यांना द्यावी. त्याच्यासाठी पण आता हे काय आपल्या इथल्यांच्या अधिकारातलं नाहीये, पण हेड ऑफिसची आणि विभागाशी चर्चा करून त्याच्यावर निर्णय करून घ्यायचा अशा पद्धतीनं थोडं चर्चेमध्ये आलं. शाळांच्या दुरुस्तीबद्दल पण आप्पांनी पण विषय तो मांडला होता की शाळा दुरुस्तीला पण निधी आपल्याकडे तसा कमी आहे. त्यासाठी पण काही आपल्याला कारण आता पावसामध्ये शाळांचं बरंच नुकसान झालंय आणि बऱ्याच इमारती धोकादायक झाल्यात. काही इमारती रमेश आप्पांचं म्हणणं आहे की अगदी काही इमारती तर निजामशाही काळातल्या आहेत, म्हणजे त्या तर आता कधी पडतील आणि बोगस काही दुर्घटना वगैरे. तर याला पण आपली जी कमाल मर्यादा आपल्याला जी डीपीडीसीला आहे ती आपण वापरण्याचा निर्णय केलाय किंवा ती आपण वापरू. ती सोडून अजून जो काही निधी लागेल तो थोडाफार आपत्ती व्यवस्थापन राज्य सरकार वगैरे यांच्याकडनं आपण तिकडनं मागून त्यांच्याकडनं काही आपल्याला निधी वाढवून मिळतोय का हा प्रयत्न आपण करूया अशा पद्धतीची एक चर्चा झाली. अजून आपले काही प्रश्न असले किंवा आपले काही सूचना आपले काही असले तर आपण विचाराल. सार्वजनिक बांधकाम विभागाला अगोदर गॅंगमन होते. गॅंगमन असल्यामुळं रोड स्क्रॅपिंग होत होतं. आता जर तुम्ही ग्रामीण भागात फिरला तर दोन्ही बाजूला डांबराच्या वर गवत वाढलेला आहे. त्यामुळं मुळात बजेटचा प्रॉब्लेम असताना सडका फुटायचा उद्योग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तर फारशी जसं ब्लड डॅमेज प्रोग्राम राबवण्याच्या ऐवजी यासाठी काही करता येते का याचा विचार व्हावा. मला वाटतं आपण पूर्वीचं जे गँगमन किंवा मैल खोली ज्याला आपण म्हणायचो ते माग माझ्या माहितीनं एखाद्या वेळेस माहिती माझी बरोबर आहे असं माझं तरी आहे की शासनाचं हे झालं की हे सगळं आउटसोर्सिंग न करायचं आणि तेव्हापासून हे मैलकुली आणि गँगमन जे आपण म्हणताय हा प्रकारच शासनाच्या ह्याच्यातनं बंद झाला. तर आता बऱ्यापैकी मेंटेनन्सची जी कामं आहे ती आपण आउटसोर्सिंग मधनच करतो. तर त्या पद्धतीनं आपण जे काही दुरुस्त्या करायच्या होत्या पावसाच्या याच्यामध्ये मेंटेनन्स दुरुस्ती वगैरे जी आहे त्याला आपण आउटसोर्सिंगचाच आता पर्याय आता तरी आपल्याकडे आहे. जर हा जुना पर्याय परत आणायचा तर आपल्याला तो पॉलिसी डिसिजन परत घ्यायला लागेल. तो तसा लगेच आपल्याला निर्णय घेता येणार नाही कारण हा पूर्वी पॉलिसी डिसिजन झाला होता.
मला वाटतं ती कुठली तर समिती नेमली होती, आता मला नाव आठवत नाही त्याचं. त्या समितीच्या याच्यानंतर हे आउटसोर्सिंगचा निर्णय झाला होता आणि तेव्हापासून हे आउटसोर्सिंगवर गेलं. पण आता बघू, थोडं डिपार्टमेंटमध्ये या बाबतीमध्ये चर्चा करायला लागेल, मग पॉलिसी डिसिजन थोडं या बाबतीत मग सीएम साहेबांशी, कारण हे शेवटी आर्थिक बोजा निर्माण करणारा निर्णय आहे. म्हणजे शेवटी मैलकुली गँगमन घेतले की त्यांचं सगळंच बाकीचं पीएफ बीएफ या गोष्टी सरकारवर त्याची जबाबदारी येते. मग ते जर आपल्याला पॉलिसी डिसिजनच्या बाजू आहे ती, त्याच्यावर बघू आपण काय करता येणं शक्य आहे. गीर तालुक्यामध्ये जे गाव आहे ते 2 वेळा 10 दिवसात 2 वेळा पूर आला. बाकीची तुम्ही त्याला देखताय बोरगाव देखता बोरगाव 10 दिवसात 2 वेळा पूर आला. बाकी तर तुम्ही ती मराठवाडा आहे ते सगळ्यात होईल. पण त्यांची जी एक मागणी आहे की त्या नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरण करणं, आणि दुसरं म्हणजे ते ऊनही आता लोका कायम राहत असेल तर त्या गावाचं पुनर्वसन करणं. योग्य वेळी पुनर्वसन झालं तर मोठं संकट करू शकतं. ते भूकंपग्रस्त भागात आम्ही 1993 ला अनुभवले. अनेक वेळा धक्केबसत होते, पुनर्वसन योग्य वेळी झालं नाही आणि खूप मोठं मानवहानी झाली आणि मालमत्तेची हानी झाली. अशा पद्धतीने केलाय का? नाही, पुनर्वसनाबाबत आपण विचार करूया. आपण जे म्हणलं, जर तसं जर गावाची मागणी असली तर त्यांना गावठाण तिथनं सेफ जागेवर कुठं देता येईल त्यांना विचारात घेऊन आमदार साहेब आहेत, कलेक्टर मॅडम आहेत, एसडीओ आहेत, सगळ्यांनी आणि गावातल्या लोकांची चर्चा करून, कारण शेवटी पुनर्वसन जिथं होणार आहे तिथं त्यांना मान्य झालं पाहिजे. तिथं मान्य होऊन परत त्यांची शेती वगैरे तिथनं जवळ राहिली पाहिजे, कारण लांब पण येऊन उपयोग नाही. कारण शेवटी शेती वगैरे त्यांना करता येणं, वडिलोपार्जित जी आहे ती शक्य झालं पाहिजे. पण पुनर्वसनाचा प्रस्ताव हा आपण त्याच्यावर विचार करू शकतो आणि संयुक्तिक जर निर्णय झाला तर पुनर्वसनाचा निर्णय आपल्याला घेता येणं शक्य आहे. नाही, पंचनामे तर करायचं चालूच आहे. आता आज सगळ्यांचं तेच होते की सरसकटच द्या सगळी, कारण आता अनेक ठिकाणी परिस्थिती अशी आहे की तिथं काही पंचनामा करण्यासारखं राहिलेलंच नाहीये. आणि आज जरी शेतात गेलं, आता मी काल पण हायवेनं आलो, आज पण तुम्ही हायवेच्या आजूबाजूला जरा जरी बघितलं तर असे सगळं म्हणजे तलाव असल्यासारखंच झालंय. म्हणजे शेती आहे का काय कळतच नाही. पण आजच्या घडीला शासनाकडनं तरी असा आपल्याला काही सूचना नाही आहेत की सरसकट करा. पण आम्ही ती मागणी आता आजच्या डीपीडीसीच्या यानं आपण ती सरकारकडे करणार आहे, किंवा सगळ्यांनाच याच्यामध्ये करून पंचनामे जे ते करावेत. ह्यात कुठेही म्हणजे कोण मग त्यातनं बाजूला राहून जाणार नाही. कारण परिस्थिती, आणि दुसरं एक आहे की बऱ्याच वेळा काय होतं, ते पर्जन्य मापन यंत्र एका गावात असतं, एका वेळेस त्या गावात पाऊस कमी होतो, त्याच्या शेजारच्या गावामध्ये एवढा पाऊस झालेला असतो की तो सगळ्या निकषाच्या पुढं तो पाऊस, पण ते पर्जन्य मापन यंत्र तिथं नसल्यामुळं शेवटी ते काय म्हणायचं, तुमच्या त्या ह्याचा हे धरून ते हे देतात, काय आपलं मंडळाचा जो आहे ते ऍव्हरेज हे करून करतात. मग जिथं जास्त पाऊस झाला तिथलं नुकसान तर झालेलं असेल, पण कमी याचं ऍव्हरेज धरून केलं गेलं. पण आता आम्ही आज सगळ्यांनी ती मागणी केली की बाबा सरसकटच करा. आपण ती मागणी शासनापर्यंत करतोय. आता त्याच्यावर शासन थोडं वर काय निर्णय होईल त्याप्रमाणे पुढची जी काय असेल ती कार्यवाही केली जाईल. पाणी येतं, सगळ्या गावाचं पाणी जास्त येतो, पण छोटा आहे सर. त्या थोडीही जरी पाऊस पडला की 2-3 तासासाठी ते वाहतूक ठप्प पडते. नेहमीच आहे पण विशेष करून त्या प्रकारे काहीतरी करून करू आपण महानगरपालिकेला थोड्या सूचना देऊन. पाणी आहे त्याला आता आपण जे बोला की सरसकटचा विषय अजून शासनानं तसा अजून जिल्हा प्रशासनाला कुठे कळवलेला नाही. आपण आज
डीपीडीसीची चर्चा झाली सर्व लोकप्रतिनिधींची किंवा सरसकटची मागणी आपण करायची, डीपीडीसीच्या माध्यमातून ती मागणी शासनापर्यंत पाठवायची. तसा आपण आता शासनाला कळवते किंवा तुम्ही हे सरसकट हे करा. बाकी जमिनी ज्या खरडून गेल्यात त्या हे करण्यासाठी काही आपल्या इरिगेशन डिपार्टमेंटची जी काही मशिनरी वगैरे आहे, म्हणजे आपले काय मेकॅनिकल डिव्हिजनच्या पूर्वी सातारा जिल्ह्यात आमच्या 2-3 तालुक्यांमध्ये पण असंच झालं होतं. त्यावेळेला मग इरिगेशनची थोडी जमिनी परत तयार करण्यासाठी विहिरी ज्या काही मुजल्या पावसामध्ये किंवा जो काही वर्ण डोंगरातनं आमच्या इकडं जे दगड माती बिती आली, झाडांची आली, त्यामुळे त्या करण्यासाठी त्यावेळेला इरिगेशनच्या मेकॅनिकल डिपार्टमेंटकडनं शासनानं मदत केली होती. असं काय करता आलं तर बघूया की ज्यामुळे शेतकऱ्यांना मदत होईल, मशिनरी उपलब्ध होईल आणि जमिनी त्या पूर्ववत करू शकतील. तर आता ही काय की आपण आधी शासनाशी आपल्याला म्हणजे शासन म्हणण्यापेक्षा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी आम्हाला या आजच्या विषयावर बोलायला लागेल की अशी परिस्थितीतली काय त्यांना माहित आहे, त्यांच्या पण परिस्थिती जिल्हा प्रशासनानं याआधी पण पोहोचवलेली आहे, वेळोवेळी कळतीये. पण आता इथल्या ज्या भावना आहेत म्हणजे जिल्ह्यातल्या सगळ्यांच्या ज्या लोकप्रतिनिधींनी इथं मांडल्यात त्या एक करून किंवा मग त्याच्यावर निर्णय शासनाकडनं करून घेणं हे आम्ही येणाऱ्या कॅबिनेटमध्ये मी बाबासाहेब पाटील आम्ही दोघंही त्या ठिकाणी हे विषय मांडून जास्तीत जास्त जेवढं आपल्याला मिळवता येईल जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांसाठी तेवढं मिळवण्याचा प्रयत्न आमचा राहील. पर्जन्यमापन यंत्र आता गावागावात म्हणजे आता तर कुठंच नाही आहे, म्हणजे सूचना आपली अतिशय योग्य आहे. पण मला वाटतं राज्यातल्या कुठल्याच जिल्ह्यामध्ये सगळ्या गावात पर्जन्यमापन यंत्र कुठंच नाहीये. ते एका कुठल्या तरी मंडलामध्ये एका गावामध्ये ते बसवतात एवढाच विषय. पण बघूया काय त्याच्यावर पण आपण थोडे करून बघूया तसं काय करता येतं. रुग्णालय है, वहाँ पे सही लोगों को सुविधा नहीं मिली, ऐसा कई बार शिकायत हुई, लेकिन उसके ऊपर काम नहीं हो रहा सर. हमारी एक रिक्वेस्ट है उनकी तरफ से कि आप पालक मंत्री बोलकर उसी पे सूरज पर विजिट करें. और सर लातूर जिले में हम बर्थ सर्टिफिकेट निकालने के लिए लोगों को तकलीफ का सामना करना पड़ा है और अधिकारी उसके क्या डॉक्यूमेंट्स वो सपोर्ट नहीं कर रहे हैं. तो सर वो कई ऐसे परेशानियों का सामना करना पड़ रहा है. तो हमारी रिक्वेस्ट है ये चीजों पे प्रशासन की लोग. मैं एक बार सर आपने बोला मैं एक बार उदगीर अभी एक दूसरे कार्यक्रम के लिए मैं अभी जाने वाला हूँ और एक बार आपने जो हॉस्पिटल का बोला है उसके लिए मैं कलेक्टर मैडम संजय आमदार साहब हम सब मिलके एक बार विजिट करते, सरप्राइज विजिट करते. ऐसा भी नहीं कि उनको बोल के आते कि वो चाय भी तैयार रखेंगे हमारे लिए, ऐसा नहीं करेंगे. सरप्राइज विजिट देते, जो गलत होता रहेगा वो भी मालूम पड़ जाएगा, फिर उसके ऊपर हम जो है वो एक्शन ले सकते हैं. और बाकी का जो आपका सर्टिफिकेट का है वो मुझे लगता है महानगर पालिका नगर परिषद की तरफ से जो मिला सर तहसील ऑफिस की तरफ से वहाँ पे जिस टेबल पे काम आ रहा है वो लोग ऑपरेट नहीं कर रहे सर. जब वकील के जरिए जा रहे हैं तो वकील बोलता है कि वहाँ पे पैसे लग रहे हैं. तो ठीक है, उनका एक बार वापस से थोड़े ऑर्डर्स उनको देने के लिए बोल दें. उनके शहर में अधिकारी भर्ती हो रहे चाहे तहसील ऑफिस हो या नगर परिषद हो, लेकिन कर्मचारी भर्ती नहीं होने को जिसका काम अच्छा नहीं हो रहा. हम सांसद बैठक में कई बार इसका मुद्दा उठाए. ठीक है, ठीक है. दोन महत्वाचे गंभीर विषय आहेत सर. बनसोडे सर, कोरगाव खडकला विलासरावजी मुख्यमंत्री असताना पुनर्वसनाचा प्रस्ताव होता. आता गायरान जमीन आहे, लोक तयार आहेत. दिवसेंदिवस तिथल्या लोकांची जी अस्थिरता मानसिक दृष्ट्या आहे तर तो विषय गांभीर्यानं सोडवणं गरजेचं आहे. तसंच विषय वाघोलीचं गाव आहे सर, तिथं पाझर तलावामध्ये तांब्याभर पाणी नाही. आपल्याला सगळीकडे भरपूर पाऊस पडला असताना सुद्धा आणि रायगावात ते धरण सीमेवर आहे, त्यात 40% सुद्धा भरलं नाही. तर मांजरा धरणात वाहून जाणारं पाणी पाईपलाईनद्वारे गेल्या वेळेस मुख्यमंत्र्यांच्या याच्यामध्ये हा विषय झालेला आहे आणि त्याचे प्रोसेस मध्ये आहे. ते येत्या 2-3 महिन्यामध्ये होईल. ते त्यांची गाव त्यांची तयारी झाली तर गायरा नाही तिथं काय प्रस्ताव दिला तर लगेच आमच्या एसडीओनी घरातला पूर्वाची परिस्थिती झाल्यानंतर
कलेक्टर मॅडम आणि माझे डेप्टी कलेक्टर शिंदे साहेब खूप चांगली तिथं कामगिरी केली आणि मी स्वतः सुद्धा तिथं भेट दिली. तिथं गायरान उपलब्ध आहे, त्याचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी तयार करतोय आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्या नदीचं खोलीकरण, सरळीकरण आणि वॉल कंपाऊंड हे सुद्धा आता पालकमंत्री मोदी साहेबांनी DPDC मध्ये सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि त्याचा पुनर्वसनाचा प्रस्ताव तात्काळ एसडीओ साहेब कलेक्टर मॅडमकडे देतील आणि अर्ध्या गावातल्या लोकांची मानसिकता पुनर्वसनामध्ये जायची आहे आणि अर्ध्या गावातल्या लोकांची नाही. ज्यांची आहे त्याचं पुनर्वसन आपण देखील करू. आभार सर. 30 जानेवारी 2025 ला आपल्याला एक निवेदन केलं. त्याच्यानंतर 14 ऑगस्ट जसं तुम्ही आला सर एक मागणी भेटाय अनेक लातूरच्या प्रांताला निवेदन दिलं. प्रशासनाने त्याची दखल महापालिकेच्या समोर एक स्वच्छताताई या कर्मचाऱ्यांनी केस मुलांच्या विषयीचं आंदोलन झालं. खूप चांगल्या पद्धतीने भूमिका घेतली. मला त्यांना न्याय मिळाला झोपडपट्टी आणि लातूर शहरामध्ये आरक्षित जागेवर बांधकाम झालेलं उंकेवारी जे काही माजी सैनिक आहे सर त्या माजी सैनिकांना 4 ते 6 महिन्यापासून महानगरपालिका अशासाठी परेशान 20 वर्ष देशाची सेवा करण्याची त्याला आपण उंकेवारी करत नाही. एक बिवडी तालुक्याच्या संदर्भामध्ये मी आपल्याला निवेदन दिले सर. तहसीलदार आताच आमदार त्यांनी त्यांच्या तहसीलदारची भूमिका नाही त्या लोकांनी विचारला असेल त्यांची आवाजची वस्तू अधिकाऱ्यांचे त्या निवेदनाचं काही या संदर्भात ठीक. 100% जर आपण असं जर कुणाला मुद्दामून हॅरेसमेंट केली जात असेल तर त्या अधिकारी किंवा प्रशासनातलं कुणी असेल तर त्याला कडक त्याच्यावर कार्यवाही करू. मधला पण आपण ते माग कॉन्ट्रॅक्टवरच्या त्या महिलांचा विषय आणला होता तर त्याच्यात प्रॉब्लेम एकच झालाय की ते कॉन्ट्रॅक्टच रद्द झाले. तरी आपण ज्या पद्धतीनं ते केलं मांडलं आमचं म्हणणं होतं की तिथं नाही तर दुसरीकडे कुठंतरी ऍडजस्ट त्यांना करून घेता आलं. काही वेगळा मार्ग निघाला महानगरपालिकेत दुसऱ्या कामामध्ये घेता आलं. कारण मला वाटतं बरेच वर्ष त्यांनी काम केलंय. असं काही करता आलं तर आपण ते पण ऑप्शन जरा बघतोय. परत एकदा कमिशनर मॅडमची बोलून काय दुसऱ्या विभागामध्ये दुसऱ्या आणि कुठल्या ह्याच्यामध्ये काय करता आलं कुठं त्यांना ऍडजस्ट करून घेता आलं तर प्रयत्न आपण नक्की करू. गुंठेवारीचं पण आपण जे माजी सैनिकाचं आपण त्याचं पण मला वाटतं मॅडम कडे कलेक्टर मॅडम त्या म्हणतात मी बघून बघते म्हणून लवकर या करून